या हॅलो किरण सर, माझं नाव दीपक आहे. येस, बोला सर. ऍक्च्युली दोन एक क्वेरी ही आहे की मिनिमम बॅलन्स आपला जर असेल तर आपण किती वेळानंतर रिचार्ज करू शकतो किंवा कधी मिनी ठेवू शकतो. तुम्ही डेलीचं स्पेंड किती ठेवता? आता मी ऍक्च्युली सगळ्यात चांगली गोष्ट जी मला सगळ्यांना सांगायला आवडेल की माझा एक्सपिरियन्स काय आलेला आहे. जर सगळेजण इकडे बघत असतील तर खालती त्यांनी बघितलं असेल तर माझी पर लीड कॉस्ट जी होती अगोदर ती हम्म. माझी वेड्यासारखी मी 200 161 अशी जायची. ओके. ओके. हा. आणि त्याच्यानंतर एक सेशन अटेंड केल्यानंतर किरण सर यांचं आता इकडे बघू शकता तर माझी पर लीड कॉस्ट 14 रुपये, 13 रुपये आणि 15 रुपये चाललेली आहे. ओके. त्याच्यानंतर इकडे मी 100 रुपये घालून मला लीड किती यायच्या 200 रुपये टाकून मला 2 लीड येत आहेत. 116 रुपये पर लीड टाकून मला 8 लीड येत होत्या. राईट ओके. नाव मला 15 रुपयामध्ये 23 लीड आले आहेत. 15 रुपये कॉस्ट मध्ये पर 15 रुपीज पर कॉस्ट मध्ये 23 लीड आहेत. इकडे 34 लीड आहेत 13 रुपये पर कॉस्ट मध्ये आणि 14 रुपये पर कॉस्ट मध्ये मला 41 लीड आलेले आहेत प्रॉपरली. ओके. अच्छा. आता हो, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम फेस होतोय माझा रिगार्डिंग द एरिया अँड ऑल, बट ऍटलीस्ट मी हा जो आहे माझा एका स्ट्रक्चर मध्ये मी प्लस झालेलो आहे. इकडे मी माझी आता कॉस्टिंग कमी झालेली आहे माझी कम्प्लिटली. येस, येस, आणि येस. हे मी अगोदर जी होती माझी पर डे कॉस्टिंग माझी 200 वरती मी लावायचो, आता मी 100 वरती लावायला गेलो आहे. हम्म, हम्म, असं हम्म. तर आतापर्यंत कॅल्क्युलेशन जर केलं 600 400 अँड 300 इट्स कॅल्क्युलेटिंग अराउंड 1400 रुपयामध्ये मला एवढा लीड मिळालेला आहे. ओके. साधारणतः 4 5 6 7 8 9 म्हणजे 100 एक लीड्स मिळालेले आहेत 1400 रुपयांमध्ये. एकदम बेटर आहे, बेटर आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही सेल्स वगैरे जर केला असेल तर काय आहे तुमचं ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लीड्स वगैरे सर्वच गोष्टी? आता ह्याच्यामध्ये ऍक्च्युली मी हा जो 799चा जो लावलेला होता ज्याच्यामध्ये मला 41 लीड्स आलेले आहेत ऑलमोस्ट. हा. ह्याच्यामध्ये मी आतापर्यंत 7 ते 8 कन्व्हर्जन केले, सो माझी ही कॉस्टिंग निघून गेलेली आहे. ओके. आणि हे जे आहेत 41 हे आता पाईपलाईन मध्ये पण आहेत. म्हणजे हे ओके. 41 हा 799चा कोर्स आहे. हा, हा हा. फॅशन डिप्लोमाचा माझा हा साधारणतः 50,000चा कोर्स आहे, पण याच्यात अजून कन्व्हर्जन नाहीये बिकॉज ऑफ द एरिया इश्यू, जो येस, मी येस. येणाऱ्या काळामध्ये आपल्याबरोबर डिस्कस करेल. आणि हा ओके. मेकअपचा आहे, ह्याच्यामध्ये 23 आहे, ते पण एरियाचा इश्यू असल्यामुळे प्रॉब्लेम आहे. ओके. ह्याच्यामध्ये पण एक दोन जण पाईपलाईन मध्ये. सो ओके. येणाऱ्या काळामध्ये आय एम होप फॉर द बेस्ट की महिनाभरामध्ये ऍटलिस्ट मी 70 ते 80 हजार किंवा लाख रुपयापर्यंत कन्व्हर्जन होऊन जायला पाहिजे जर एरिया प्रॉपर असेल तर 100%. नक्की नक्की होणार, तो काहीच प्रॉब्लेम नाही सर.